सप्रेम जय संताजी. मित्रांनो, आज 7 डिसेंबर. जय संताजी. गोकुळ बरकसे सर. माझा आवाज व्यवस्थित येतोय बरकसे सर? वैभव जय संताजी. तर आज 7 डिसेंबर संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हे व्याख्यान या ठिकाणी देण्याचं भाग्य मला मिळतं आहे. खरं तर कोरोना काळामुळे अनेक मर्यादा आपल्याला पडलेल्या आहेत, परंतु या मर्यादावर सुद्धा मात करणारं खरं काम माणसाने केलं आहे. आणि त्यातलंच एक महत्त्वाचं काम म्हणजे ही आजची व्याख्यानमाला आहे. संताजी व्याख्यानमाला सप्ताह ही संकल्पना आमचे मित्र डॉक्टर सतीश राऊत, गणेशजी वैद्य, अभिषेकजी देशमाने या सर्वांना सुचली आणि त्यांनीही या संदर्भात माझ्याशी संपर्क केला आणि मला विचारलं की आपण असं करूयात का. आणि मी अगदी आनंदाने त्यांच्यासोबत सहभागी झालो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एका वेगळ्या विषयाला घेऊन मी आपणासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीमध्ये ही आपली व्याख्यानमाला सप्ताह असणार आहे. गेल्या 2 व्याख्यानामध्ये आपण महाराष्ट्रातील या विषयामधील अत्यंत 2 विद्वान व्यक्तिमत्वांना ऐकलं असेल. त्यामध्ये आमचे मित्र आणि मार्गदर्शक प्राध्यापक विजयजी गवळी यांनी 5 डिसेंबरला एका विषयावर, ज्यामध्ये संतोबा तुकोबांची जोडी हा विषय त्यांनी अतिशय सार्थपणे मांडला. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 6 तारखेला आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर फुला बागुल सर यांनी संताजींचे अभंग, भाषाशैली आणि वैशिष्ट्ये हा विषय अतिशय सुलभपणे, अतिशय प्रभावीपणे मांडला. आणि आज तिसऱ्या दिवशी हे तिसरं पुष्प गुंफताना माझ्याकडचा विषय आहे संत संताजी महाराज जीवनगाथा. मित्रांनो, या व्याख्यानमालेला अतिशय कमी वेळात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजाराच्या वर व्ह्यूज या व्याख्यानांना मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही एक पावती आहे की ज्या पद्धतीने हा विषय, ही व्याख्यानमाला लोकांना आवडली आहे, लोकांपर्यंत पोहोचते आहे. तर खरोखर पुन्हा एकदा मी या व्याख्यानमालेचं, ज्या सगळ्यांच्या संयोजन समितीचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सुरुवातीलाच माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतानाच मी ज्या बहुजन महापुरुषांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा तमाम बहुजन महापुरुषांना मी नम्र अभिवादन करतो. तसेच तेली समाजामध्ये जे महापुरुष होऊन गेले, मग त्यामध्ये नवनाथापैकी गोरक्षनाथ असतील, जोगा परमानंद आहेत, कर्मादेवी आहेत, माता राजीम आहेत, त्याचबरोबर ताई तेलीन आहेत, महाराणा प्रताप यांच्यासोबत दडलेले सेनापती भामाशाह आहेत, त्याच जोडीला महान खगोल वैज्ञानिक डॉक्टर मेघनाथ साहा आहेत. आणि राजकारणामध्ये एक महिला असून सुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या आदरणीय केशर काकू क्षीरसागर सुद्धा त्यामध्ये आहेत. या सर्वच तेली समाजातील महान पुरुषांना, महामानवांना या ठिकाणी मी नम्रपणे अभिवादन करतो. तसेच पुन्हा एकदा ज्यांच्या जयंती निमित्ताने मी आज या ठिकाणी बोलतो आहे, व्यक्त होतो आहे, असे तुकाराम गाथेचे लेखक संताजी जगनाडे महाराज, तुकारामांचे सखा, तुकारामांचे मित्र, तुकारामांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या सुद्धा जयंतीनिमित्त, त्यांच्या पूर्वसंध्येला त्यांना सुद्धा मी नतमस्तक होतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रांनो, 396वी जयंती आपण उद्या मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर भारतभर साजरी करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने या जयंतीचा मागचा उद्देश काय, तर खऱ्या अर्थाने या महापुरुषांचा इतिहास समोर आला पाहिजे. अजूनही अनेक महापुरुषांचा इतिहास म्हणावा तितका चांगल्या पद्धतीने समोर आलेला नाही. असं म्हणतात की ज्या समाजाला इतिहास, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो समाज स्वतःचा इतिहास घडवू शकत नाही, स्वतःचं भविष्य घडवू शकत नाही. आणि हे खरं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये, अनेक संतांच्या बाबतीमध्ये हे घडलंय
की या महापुरुषांचा, या संतांचा खरा इतिहास समोर येऊ दिला नाही. तो इतिहास एक तर लपवून ठेवला, जो समोर आला त्याचं विकृतीकरण करण्यात आलं, त्याचा विपर्यास करण्यात आला, त्याचं दैवतीकरण करण्यात आलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक बहुजन महापुरुष अजूनही म्हणावे तितके लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आणि त्यातलेच एक म्हणजे संताजी जगनाडे महाराज, की त्यांचाही इतिहास म्हणावा तेवढा प्रभावीपणे, चांगल्या पद्धतीने आणि खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नाही. आणि म्हणून हा इतिहास पोहोचवणं या व्याख्यानमालेमागचा उद्देश आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हणालो की मग ही काही मंडळी असतात, काही इतिहासकार असतात की जी मुद्दामहून इतिहासाचा विपर्यास करतात, इतिहास दडवतात, काहीतरी वेगळं सांगतात. संताजी महाराज जगनाडे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं. एक इतिहासकार आहेत वासी बेंद्रे, त्यांचं इतर इतिहास संशोधन याचा मी सन्मान करतो, परंतु त्यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या बाबतीत जे लिहिलं ते मात्र चुकीचं लिहिलं, त्याचा विपर्यास केला. म्हणजे खरं तर एकीकडं जगनाडे महाराज हे तुकारामांचे शिष्य आहेत, तुकारामांचे साथीदार आहेत, तुकारामांच्या गाथेचे लेखक आहेत, हे सगळं माहीत असताना यांनी अशी मांडणी केली की संताजी महाराज आणि तुकाराम महाराज हे समकालीन नाहीतच, ते सोबत नव्हतेच, तर संताजी महाराज यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या नंतर झाला, असं काहीतरी लिहून ठेवलं. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणजे एकतर बहुजन महापुरुषांचा इतिहास समोर येत नाही, आणि जर तो समोर आला तर तो अशा पद्धतीने समोर येतो, आणि हे खरं दुर्दैव आहे. आणि मग नंतर अशी काही मंडळी समोर आली की ज्यांनी हा इतिहास समोर आणला. मग त्यामध्ये महिपती ताहराबादकर यांचं भक्तलीलामृत असेल, त्यामधले जे उल्लेख आहेत ते सांगतात की संताजी महाराज त्यांच्यासोबत होते, त्यांचे लेखक होते, त्यांचे साथीदार होते. स्वतः गोपाळ बाबा जे तुकाराम महाराजचे पंतू आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या चरित्रामध्ये लिहिलंय की संताजी तिली, संताजी जगनाडे हे तुकारामांच्या सोबत असायचे, त्यांच्यासोबत लेखनाचं काम करायचे, हे मांडलंय. आणि त्यानंतर तर ल.रा. पांगारकर आहेत, राची ढेरे आहेत, विल भावे आहेत, शोभा घोलप आहेत, विका राजवाडे आहेत, सुहासिनी इर्लेकर आहेत. अशा तमाम साहित्यिकांनी आणि संशोधकांनी हे सिद्ध केलं की संताजी जगनाडे महाराज हे समकालीन होते. एवढंच नव्हे तर त्यांनी अभंगाचं लेखन केलं, गाथेचं लेखन केलं, आणि म्हणून आपल्याला ही गाथा आज बघायला मिळते. आणि म्हणून खरा इतिहास समोर यावा या उद्देशाने ही व्याख्यान मला या ठिकाणी सुरू केली आहे. मित्रांनो, 8 डिसेंबर ही तारीख आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण उद्या पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात आपण ही जयंती साजरी करणार आहोत. आणि एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो, आपल्या सर्वांना माहीत असेलच, परंतु तरीही सांगतो की महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी एक परिपत्रक काढलं 8 डिसेंबर 2019 रोजी की संताजी महाराजांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात आणि सर्व निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी. तेव्हा आपण सर्वांनी ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपल्या शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करावी, असं सुद्धा मी नम्र आवाहन या ठिकाणी तुम्हा सर्वांना करतो. आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, संताजी जगनाडे महाराज यांची जीवनगाथा असा विषय मला दिलेला आहे, आणि मी अतिशय धावता आढावा या ठिकाणी संताजी महाराजांच्या जीवनाचा तुमच्यासमोर मांडणार आहे. संताजी महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 साली झाला चाकण या गावी, ज्या गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चक्रेश्वराचं मंदिर आहे, संग्रामगड नावाचा एक भुईकोट किल्ला आहे, आणि त्या काळातली एक ऐतिहासिक बाजारपेठ ती होती. असं एक आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या एक महत्त्वाचं स्थान असलेलं ठिकाण म्हणजे चाकण. अशा चाकण या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं विठोबा जगनाडे, आणि आईचं नाव होतं मथाबाई. या मथाबाई कुठल्या, तर मथाबाई या सुदुंबरेच्या काळे घराण्यातील होत्या. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की संताजी महाराजांचं जे आजोळ आहे, जे मामाचं गाव आहे, ते आहे सुदुंबरे. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. संताजी महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की परंपरेने चालत आलेला घाण्याचा व्यवसाय संताजी महाराज चालवत होते, त्यांचे वडील चालवत होते, वाडवडील चालवत होते. म्हणजे पांडुरंग शेठ यांच्यापासून ही परंपरा आपल्याला दिसते, वंशावळ दिसते. मग पांडुरंग यांच्यानंतर नारायण असतील, मग पुन्हा भिवा असतील, पुन्हा विठोबा असतील, आणि मग संताजी. तर या पद्धतीने ही परंपरा दिसते. आणि एक घाण्याचा व्यवसाय, तेल विक्रीचा व्यवसाय हे कुटुंब करायचं. आर्थिक भरभराट असणारं हे कुटुंब होतं. अतिशय चांगला व्यवसाय या ठिकाणी त्यांचा होता.
म्हणजे एकीकडे व्यवसायाची परंपरा, घाण्याची परंपरा त्यांच्याकडे होती, दुसरीकडं त्यांच्या कुटुंबामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा होती. म्हणजे नित्य नेमाने पंढरपूरची वारी, विठ्ठलाची वारी हे कुटुंब करायचं. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं, धार्मिक वातावरण होतं. पोथ्याची पारणं व्हायची, पुराणांची पारणं व्हायची. आणि गावामध्ये चक्रेश्वराचं मंदिर असल्यामुळं संताजी महाराज चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये जायचे, तिथल्या कीर्तनांना, तिथल्या भजनाला हजेरी लावायचे, तिथं नामस्मरण करायचे, तिथं भजन करायचे, पूजा करायचे. तर या पद्धतीने एक जडणघडण संताजी महाराजांची त्या ठिकाणी झाली. आणि एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतोय की स्वतः तुकाराम महाराजांनी त्या काळात लिहिलं होतं की घोकाया अक्षर मज नाही अधिकार. अशा काळात शिक्षण बहुजनांना मिळत नव्हतं, औपचारिक शिक्षण, लौकिक अर्थाने शिक्षण बहुजनांना मिळत नव्हतं. अशा काळात संताजी महाराज शिकले, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. शिक्षणाचं महत्व त्यांना माहीत होतं आणि लेखन शिकले, वाचन शिकले आणि हिशोब करायला शिकले, व्यवहारापुरतं गणित ते शिकले. आणि त्यांना कुणी शिकवलं? तर त्यांच्या वडिलांनी शिकवलं. त्यामुळं अनौपचारिकरित्या का होईना संताजींनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, लेखन वाचन ते करायला लागले. त्या निमित्ताने वेगवेगळे धर्मग्रंथ वाचायला लागले, लेखन करू शकले आणि व्यवहारात तर ते महत्वाचं होतंच. आणि म्हणून संताजी महाराजांनी आपलं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर संताजी महाराजांचं वय जेव्हा 11 वर्ष झालं तेव्हा त्या काळाच्या रूढीनुसार खूप लवकर लग्न व्हायची. आणि म्हणून विठोबा आणि माताबाई यांनी असं ठरवलं की संताजीचं लग्न आपण आता करूयात. म्हणून संताजींच्या वयाच्या 11व्या वर्षी आणि त्यांची जी पत्नी आहे यमुनाबाई, हिच्या वयाच्या 7व्या वर्षी या दोघांचं लग्न 1635 साली त्या ठिकाणी झालं. तर ही यमुनाबाई कुठल्या? तर यमुनाबाई ह्या खेडच्या कहाणे घराण्यातल्या, तिथली संताजी महाराजांची सासरवाडी आणि तीच तुकाराम महाराजांची सासरवाडी होती. हाही योगायोग आपण लक्षात घ्यावा. तर या पद्धतीने एक त्यांचं बालपण, त्यांचं एक जडणघडण, त्यांचा विवाह, या पद्धतीने त्यांचं एक आपण पाहिलं. आणि नंतर एक असा टप्पा त्यांच्या जीवनामध्ये आला की त्यामुळं संताजी महाराजांचं जीवन बदलून गेलं. आपण नेहमी म्हणतो मित्रांनो 16वं वरीस धोक्याचं, पण मित्रांनो नेहमीच धोक्याचं नसतं हो. 16वं वरीस मोक्याचं सुद्धा असतं. आणि हे सिद्ध केले अनेक महापुरुषांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. अनेक महापुरुषांनी आपल्या वयाच्या 14व्या वर्षी, 15व्या वर्षी, 16व्या वर्षी अनेक घटनांची सुरुवात केली, आपल्या कार्याला सुरुवात केली. आणि संताजींच्या वयाच्या 16व्या वर्षी ती घटना घडली. ती घटना अशी मित्रांनो की त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची पहिली भेट झाली चक्रेश्वर या ठिकाणी. चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये संत तुकारामांचं कीर्तन होतं. तोपर्यंत संत तुकाराम महाराज हे अतिशय प्रसिद्ध कीर्तनकार झाले होते, प्रबोधनकार झाले होते. त्यांची वाणी ऐकण्यासाठी लोक दूरदूरून येत होते. एक सहज वाणी बोलणारा आपला माणूस धर्मज्ञान सांगतोय, ब्रह्मज्ञान सांगतोय, अतिशय सहज आणि सोप्या भाषेत सांगतोय, ओघवत्या भाषेत सांगतोय आणि आपलं सांगतोय. यामुळे संत तुकाराम महाराज यांचं नाव देहूत तर झालंच, पण देहूच्या पंचक्रोशी सुद्धा त्यांचं नाव झालं. आणि त्या माध्यमातून त्यांचं एकदा कीर्तन चक्रेश्वर या ठिकाणी ठेवण्यात आलं. सलग 3 दिवस ते कीर्तन त्या ठिकाणी होतं. आणि त्या कीर्तनाला संताजी जगणारे महाराज हजर होते. आणि साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तोंडून ते कीर्तन ऐकून संताजी महाराज एवढे प्रभावित झाले, एवढे मंत्रमुग्ध झाले की त्यांनी तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि तुकाराम महाराजांना ते विनंती करू लागले की मला तुमचा शिष्य करून घ्या आणि मला तुमच्या सोबत राहू द्या. आता हे पाहून खरं तर त्यांचे आईवडील जे होते संताजी महाराजांचे, माताबाई आणि विठोबांना चिंता वाटली की आता जर संताजी तुकारामांच्या सोबत गेले आणि जर परमार्थ करू लागले प्रपंच सोडून तर कसं व्हायचं. आता शिकतर यांचा विवाह झालाय, नवीन संसार सुरू केलाय. परंतु या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं मित्रांनो, तुकाराम महाराज यांचा विचार असा होता की परमार्थ करायचा असेल तर प्रपंच सोडायची गरज नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असा विचार सांगणारे संत तुकाराम महाराज होते. आणि म्हणून त्यांनी संतूला सांगितलं की संतू तू माझ्यासोबत ये, तू माझ्यासोबत कीर्तनाला ये, माझ्यासोबत माझा शिष्य हो, पण तुला संसार सोडायची गरज नाही, तुला काही घरदार सोडायची गरज नाही, प्रपंच करून तू परमार्थ करू शकतोस. हा क्रांतिकारी विचार तुकाराम महाराजांनी दिला आणि तोच विचार संताजींनी अनुसरला. नाहीतर आतापर्यंत आपण पाहिलं प्रपंच सोडून वनामध्ये जाणे, संन्यास घेणे,
इतर गोष्टी करणे, अशा गोष्टीला परमार्थ एका दृष्टीने बघितलं गेलं. पण तुकाराम महाराजांनी, संताजी महाराजांनी याला छेद दिला आणि प्रपंचकडून परमार्थ कसा करता येतो हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि तिथून मग संताजी महाराज तुकाराम महाराजच होऊन गेले. इतके होऊन गेले की तुकाराम महाराजांच्या निर्वाणापर्यंत अगदी सावलीसारखं संताजी महाराज त्यांच्या सोबत राहिले. सुरुवात कशी झाली तर ही चक्रेश्वराच्या मंदिरात त्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि नंतर जिथं जिथं कीर्तन असायची तुकाराम महाराजाची त्या ठिकाणी संताजी महाराज उपस्थित राहायला लागले. आणि मग हळूहळू त्या कीर्तनामध्ये टाळ वाजवायचं काम करू लागले. आणि नंतर ते तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यामधले एक महत्वाचे टाळकरी सुद्धा झाले. आणि याबद्दल स्वतः महिपती यांनी असं म्हटलंय मित्रांनो, कीर्तन करिता वैष्णवजन तुकयासी ध्रुपदी होते कोण कोण, त्यांची ऐका नामाभिधाने प्रेम जयाचिनी दुनावे, गंगाधर मवाळ साचार कडुसात होता द्विजवर, दुसरा संताजी तिली जाण चाकणात होता बहुत दिन, तुकयासी शरण मग आला. म्हणजे या अभंगात महिपतीने हे सांगितलंय की संताजी महाराज टाळ तर वाजित होतेच, पण त्याचबरोबर ध्रुपद गाण्याचा सुद्धा मान संताजींना होता. म्हणजे कीर्तनामध्ये जे ध्रुपद गाण्याचा मान असतो तो गाण्याचा मान गंगाजी मवाळ आणि संताजी जगनाडे या दोघांना होता, असं महिपतीने आपल्या तुकाराम चरित्रात लिहून ठेवले. पुढे शोभा घोलप यांनी आपल्या तुकारामांच्या शिष्य परिवारमध्ये सांगितलंय, पुढे तुका नाम गाजवी मागे संतू टाळी वाजवी, तुका करी निरूपण संतू मागे ध्रुपद म्हणे. म्हणजे टाळ वाजवण्याबरोबर ध्रुपद म्हणण्याचा सुद्धा मान या ठिकाणी संताजी जगनाडे महाराजांना होता. आणि आता मी ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती सांगणार आहे, जी गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट संताजी महाराजांनी आपल्या आयुष्यात केली, म्हणजे एक तर तुकारामांचं शिष्यत्व पत्करलं, दुसरी गोष्ट टाळ वाजवण्याचं काम त्या ठिकाणी पत्करलं, टाळकरी झाले, त्याच जोडीला त्यांनी ध्रुपद म्हणण्याला सुरुवात केली. आणि एक अत्यंत ऐतिहासिक काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं, आणि ते म्हणजे संत तुकारामांच्या मुखामधून उत्स्फूर्त बाहेर पडणारे जे अभंग आहेत ते लिहून ठेवण्याचं ऐतिहासिक काम संताजी जगनाडे महाराजांनी सुरू केलं. आणि आज खरी ओळख जर संताजी महाराजांना कोणती असेल तर ती या कामामुळे आहे. कारण संताजी जगनाडे महाराज यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती, ते एकपाटी होते, त्यांचं हस्ताक्षर चांगलं होतं. आणि खऱ्या अर्थाने जर वेगळ्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं, अलंकारी भाषेत, तर टाळकं मजबूत असणारे टाळकरी संताजी जगनाडे महाराज होते. आणि असं मजबूत टाळकं घेऊन तुकारामांचे टाळकरी होऊन त्यांनी तुकारामांच्या अभंगांचं लेखन त्या ठिकाणी सुरू केलं. आणि हा सर्वात मोठा एक महत्वाचं काम संताजी महाराजांनी केलं. याबद्दल महिपती सुद्धा म्हणतात की खरोखर भाग्य लागतं अशा महापुरुषाच्या सोबत राहण्याचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांसोबत राहण्याचं भाग्य संताजी महाराजांना मिळालं. महिपतीने लिहून ठेवलंय, आणि संताजी तिली बहुत प्रेमळ, अभंग लिहित बैसे जवळ, धन्य तयाचे भाग्य सबळ, संग सर्व काळ तुकयाचा. खरोखर भाग्य आहे संताजी महाराजांचं की जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांना सहवास लाभला आणि अभंग लिहिण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली. गोपाळ बुवा जे तुकारामांचे पंतू आहेत त्यांनी सुद्धा लिहून ठेवलंय, दुसरा लेखक भाविक पूर्ण, संताजी जगनाडा त्याचे अभिधान, तो यातीचा तिली त्यासी ना मनाने, देऊनी तुक्याने तो शोला. म्हणजे महिपती असतील, गोपाळ बुवा असतील, यांनी सुद्धा आपल्या याच्यामध्ये मान्य केले की हे अभंग लेखनाचं जे महत्वाचं काम आहे ते काम संताजी जगनाडे महाराज यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत महत्वाचा दस्तऐवज, तुकाराम महाराजच्या अभंगांचा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज लिहून ठेवण्याचं काम संताजी महाराजांनी केलंय. हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम संताजी महाराजांचं आहे. याच जोडीला म्हणजे अभंग लेखन तर आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कीर्तनाच्या वेळी हे सोबत असायचेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक मित्रत्वाचं नातं किंवा आपण त्याला म्हणूयात एक गुरु शिष्याचं नातं आणि त्या माध्यमातून होणारा ज्ञानरूपी संवाद, या दृष्टीने सुद्धा या दोघांकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण संत तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावर जायचे, भामनाथ डोंगरावर जायचे, तेव्हा त्यांच्यासोबत संताजी जगनाडे महाराज असायचे. आणि या दोघांच्या गप्पांमधून, या दोघांच्या संवादामधून, या दोघांच्या चर्चेमधून अनेक त्या ठिकाणी चांगले ज्ञानरूपी नवनीत त्या ठिकाणी बाहेर पडायचं. आणि त्याचं लेखन सुद्धा घाण्याचे अभंग म्हणून अनेक गाथांमध्ये, म्हणजे महाराष्ट्र शासनाची प्रत असेल किंवा तुकाराम तात्या पडवळ यांनी संपादित केलेली गाथा असेल, या गाथांमधून हे अभंग घाण्याचे अभंग म्हणून प्रकाशित केलेले आहेत. की त्यामधून आपल्याला लक्षात येतं की संताजी महाराजांनी हे लेखन तर केलंच, पण तुकाराम महाराजांसारख्या एका संतासोबत राहून त्यांचं सुद्धा ज्ञान प्रगल्भ झालं. आणि म्हणून त्या अभंगात संत तुकाराम महाराज असं म्हणतात
की धन्य धन्य संतू तू होशील जाण, तुझं लागी ज्ञान फार आहे. ज्ञानाचा सागर होशील तू योगी, नेनती हे जगी मूढ जन. तुका मने बोल अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. अशा शब्दात संत तुकाराम महाराजांनी संताजी जगणे महाराजांचा गौरव केला आहे की तू योगी आहेस, तू ज्ञानी आहेस. यावरून आपल्या लक्षात येईल की संताजी जगणे महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची चर्चा सुद्धा कोणत्या आध्यात्मिक पातळीवर होत होती हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आणखीन एक गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराजांचं किंवा एकंदर बहुजन संतांचं एक वैशिष्ट्य असं होतं की हे फक्त बोलत नव्हते, तर हे कृती सुद्धा करायचे. कारण आपल्या समाजामध्ये माहित आहे की बोलके सुधारक आणि करते सुधारक. आता बोलके सुधारक आणि करते सुधारक याची जर आपण तुलना केली तर संत तुकाराम महाराज हे खरं तर सुधारकांचे सुधारक ठरतील इतके करते सुधारक आहेत. कारण एकीकडे त्यांनी असं सांगितलंय, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, एकीकडे असं म्हणतात, पण पुढं काय, कठीण वज्रास भेदवायचे किंवा भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या काठी हनुमाथा. या पद्धतीचा एक विचार संत तुकारामांनी मांडला. आणि खऱ्या अर्थाने एक कृतिशीलता काय असते एका संतांची. संत म्हणजे नुसते टाळ घेऊन कुटणे, टाळ कुटे किंवा भजन बडबडत बसणे असं नव्हे, तर संतांच्या हातामध्ये खरं तर समाज बदलण्याची ताकद असते. आणि तो एक प्रसंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुकाराम महाराज आणि संताजी महाराज यांनी आपलं एक कर्तेपणा त्या ठिकाणी सिद्ध केला. म्हणजे समाज प्रबोधन असेल, समाज सुधारणा हे तर असेलच, पण एक प्रसंग असा आहे जो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याशी त्यांना जोडतो. लोहगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं कीर्तन होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणजे संत तुकाराम महाराज, आणि अनेक वेळा छत्रपती शिवराय हे तुकाराम महाराजच्या कीर्तनाला उपस्थित राहायचे. लोहगाव या ठिकाणी कीर्तन होतं आणि संत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही निवडक मावळ्यासह त्या ठिकाणी त्या कीर्तनाला आले आणि कीर्तन रंगायला लागलं. म्हणजे विचार करा काय कीर्तन असेल ते. ऐकायला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि कीर्तन करायला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि साथ द्यायला संताजी जगणारे महाराज आणि सगळे टाळकरी. अशा पद्धतीने ते कीर्तन रंगत चाललं. आणि ही कुणकुण शत्रूला लागली, मोगली सैन्याला लागली की या ठिकाणी असं असं सुरू आहे आणि शिवाजी महाराज हे काही मुठभर सैनिकासोबतच आहेत. आणि मग ते सैन्य त्या ठिकाणी त्याचा मागमूस घेत त्या ठिकाणी आलं. आणि ही बातमी कळली. संत तुकाराम असतील, त्यांची शिष्यमंडळी असेल, छत्रपती शिवराय असतील. बाका प्रसंग आहे खरं तर, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे काही निवडक मावळ्यासह त्या ठिकाणी आले होते आणि मग शत्रूचं सैन्य तर मोठ्या संख्येने आले. अशा प्रसंगी करायचं काय. तर या प्रसंगी मित्रांनो, जसं मी म्हणालो, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या काठी हनुमाथा, असं म्हणणारे संत तुकारामांनी आणि संताजी जगणे महाराजांनी हे जे वारकरी तत्वज्ञान होतं, या वारकऱ्यांना त्यांनी धारकरी केलं. त्यांच्या या संतांच्या, या साधूंच्या, हे जी संत मंडळी होती, टाळकरी होती, यांच्या हातामध्ये त्यांनी तलवारी दिल्या आणि जा म्हणले, आपण आपल्या सर्वांना यांच्यासोबत लढायचं आहे. छत्रपती शिवरायांचं प्राण वाचवायचे आहेत, स्वराज्य वाचवायचं आहे. आणि या ठिकाणी या सर्वांनी हातामध्ये तलवारी घेतल्या आणि या शत्रू सैन्याला रोखलं आणि छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणून सुखरूप सुटका केली. म्हणजे या पद्धतीने वारकऱ्यांना धारकरी करणारं तत्वज्ञान संत तुकारामांनी दिलं आणि तेच तत्वज्ञान पुढं संताजी महाराज जगनाडे यांनी चालवलं. आणि खऱ्या अर्थाने एक वेगळा पैलू मला असं वाटतं की याचं सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे की स्वराज्यामध्ये नेमकं संताजी जगनाडे महाराजांचे योगदान काय असेल. कारण जसा हा प्रसंग आहे, लोहगावचा प्रसंग, तुकाराम महाराज तर छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत, परंतु संताजी महाराज यांना सुद्धा शिवाजी महाराजांचा सहवास लाभला. आणि तुकाराम हयात असताना आणि तुकाराम महाराज यांच्या निर्वाणानंतर सुद्धा संताजी महाराजांनी जो वारसा त्यांचा चालवला, त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा संताजी महाराजांचं एक मोठं योगदान स्वराज्यामध्ये आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. मित्रांनो, हे सगळं होत असताना संत तुकाराम महाराज हे नाव आता फक्त देहूपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, फक्त त्या पंचकृषीपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर ते नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलं होतं. इतकी लोकप्रियता संत तुकारामांना मिळाली होती. इतकी लोकप्रियता म्हणजे विचार करा मित्रांनो, ज्या व्यवस्थेने तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं होतं, त्याच शूद्राला ब्राह्मणांनी गुरु मानलं. कारण संत तुकारामांचे अनेक शिष्य ब्राह्मण होते. म्हणजे हा एक खरंच चमत्कार होता. अधिकार काय असतो हे संत तुकारामांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं की अधिकाराने त्यांचे शिष्य, काही 14 टाळकरी जे आहेत, 14 शिष्य आहेत, त्यामध्ये अनेक ब्राह्मण शिष्य होते. आणि मग हे मात्र काही लोकांना जमेना की एक शूद्र
इतकं चांगलं कीर्तन करतोय, इतकं चांगलं प्रबोधन करतोय, आणि ब्राह्मण सुद्धा त्याचे शिष्य झालेत. लोक त्यांच्या पाया पडायला जातात, लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करतात. आमचा व्यवसाय कसा चालेल, आमच्याकडे तर कुणीच फिरकाना, अशी चिंता काही लोकांना पडली. आणि त्यामध्ये कोण होते? मग ते मंबाजी गोसावी असतील, सालोमालो असतील, रामेश्वर भट असतील, त्यानंतर आप्पाजी गोसावी असतील. या सर्वांना चिंता वाटली की आता करावं काय. आणि मग यांनी काय केलं तर यांनी पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांचा शारीरिक छळ त्या ठिकाणी सुरू केला, मानसिक छळ त्या ठिकाणी सुरू केला, छळाची परिसीमा त्या ठिकाणी केली. म्हणजे त्यांच्यावर हल्ले झाले, कुटुंबावर हल्ले झाले, शारीरिक हल्ले झाले. बरं, हे जसं संत तुकारामांच्या बाबतीमध्ये झालं, अगदी तसंच मित्रांनो हे संताजी जगनाडे महाराज यांच्या बाबतीत सुद्धा झालं. आणि हे याच्याकडे आपल्याकडून डोळे जाग होते की संत तुकाराम महाराजांच्या सदैव सोबत असलेला जो त्यांचा सखा होता, त्यांची सावली होती, संताजी महाराज जगनाडे यांना सुद्धा खूप त्रास या मंडळीने दिला. संताजी महाराजांवर हल्ले झाले, त्यांचा छळ झाला, त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा खूप मोठा छळ झाला. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं की जितका त्रास संत तुकाराम महाराजांना झाला तितकाच त्रास संताजी जगनाडे महाराजांना सुद्धा झाला. आणि आणखीन एक गोष्ट, हा त्रास का झाला? कारण संत तुकाराम महाराज हे अभंग गायचे काम करायचे, उत्स्फूर्तपणे त्यांच्यातून अभंग बाहेर पडायचे, आणि ते लिहून ठेवण्याचं काम संताजी महाराज जगनाडे करायचे. आणि म्हणून ते साठवण्याचं काम, ते जपून ठेवण्याचं काम संताजी करायचे. आणि म्हणून त्यांचा सुद्धा द्वेष इथल्या धर्ममार्तंडांनी केला आणि त्यांचा छळ केला. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक म्हण ऐकली असेल, त्यांनी अशी म्हण प्रस्तुत केली की त्यांना दिसायला लागलं इकडं संताजी, इकडं तुकाराम महाराज आहेत, तिकडं संताजी महाराज आहेत, आणि दोघा गुरु शिष्याचं मस्त चाललंय, यांनी आपला सगळा धंदा बुडवला. आणि म्हणून त्यांनी एक म्हण प्रस्तुत केली की कुणब्याने तेल्याचे तोंड पाहू नये. आपण ऐकलं असेल सर्वांनी, अशी म्हण प्रस्तुत केली की कुणब्याने तेल्याचे तोंड पाहू नये. संत तुकाराम महाराज कोण तर कुणबी, आणि जगनाडे महाराज कोण तर तेली. आणि मग असं जर म्हटलं, असं प्रस्तुत केलं तर काय होईल? या दोघांमध्ये भांडणं लागतील, या दोघांचं सगळं हे होईल. अशा पद्धतीने हे पेरण्याचं काम त्यांनी केलं. परंतु हे दोघंही काही साधे महापुरुष नव्हते. हे दोघंही कुणालाही न जुमानता, न घाबरता आपलं काम करत राहिले. आणि म्हणून ही जोडी खरं तर खूप महत्वाची जोडी आहे. संतू तुका जोडी लावी ज्ञानाची गुढी जे आपण म्हणतो ना, ती खऱ्या अर्थाने ही एक जोडी आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. आता मी तुम्हाला एक अत्यंत एका महत्वाच्या घटनेकडे येतो. जसं अभंग लेखन हे एक महत्वाचं काम संताजी महाराजांनी केलं, तसं आणखीन एक महत्वाचं काम मी सांगतो, ज्यावर विजय गवळी सरांनी मागच्या व्याख्यानामध्ये थोडा प्रकाश टाकला होता. तर तेच मी थोडक्यात सांगतो की गाथा बुडवणे ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणजे तुकाराम महाराजांना या 4-5 जणांनी, मंबाजी असतील, रामेश्वर भट असतील, आप्पाजी असतील, सालोमालो असतील, यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं, त्यांना प्रवृत्त केलं की तुम्ही तुमच्या गाथा स्वतः त्या पाण्यामध्ये बुडवा. आता ह्या ज्या गाथा बुडवल्या ह्या कोणत्या गाथा होत्या? स्वतः संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या गाथा त्यामध्ये होत्याच, परंतु संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिलेल्या त्यामध्ये गाथा होत्या, गंगाधर मवाळ यांनी लिहिलेल्या सुद्धा गाथा त्यामध्ये होत्या. आणि त्यामुळे जे काही आत्तापर्यंत लिहिलेलं होतं ते सर्व बुडवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि आपल्याला सांगितलं तर चमत्कार झाला, गंगावर आली, इंद्रायणीवर आली, किंवा एक देवतावर आली, किंवा मग थेट त्या गाथाच वर आल्या, असं काहीतरी आपल्याला सांगितलं जातं की लाकडामध्ये गाथा बांधलेल्या होत्या, लाकडं फुगली आणि गाथावर आली. असं धादांत खोटं दंतकथा या ठिकाणी सांगितलं होते. असा कोणताही चमत्कार घडला नाही मित्रांनो. काय झालं मग नेमकं? गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज उपोषणाला बसले. त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी होतं. आणि असा बाका प्रसंग उभा राहिला की आता करायचं काय? कारण तुकाराम महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यांचं उपोषण सुरू झालं. मग आता करायचं काय? 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, उत्तरोत्तर त्यांची तब्येत खालावायला लागली. त्यांच्या कुटुंबाची स्थिती, कुटुंबाची जे लहान मुलं होती त्यांच्या घरामध्ये, त्यांची आरोग्य बिघडायला लागलं, त्यांची स्थिती बिघडली. आणि मग अशा वेळी तिथं धावून आले संताजी जगनाडे महाराज. त्यांनी ठरवलं गाथा तर बुडाली, मग आता करायचं काय? मग संताजी जगनाडे महाराज आणि गंगाधर मवाळ या दोघांनी असं ठरवलं की आता आपण काम करूया, जे अभंग आपल्या स्वतःला पाठ आहेत, मुखोद्गत आहेत, ते अगोदर लिहून काढू. आणि मग त्यांनी पहिल्यांदा ते काम केलं. स्वतःला मुखोद्गत असलेले अभंग त्यांनी लिहून काढले. आणि नंतर त्यांनी एक काम केलं की पंचकृषीमध्ये, म्हणजे तुकाराम महाराजचे अभंग तर एवढे लोकप्रिय झाले होते की लोकांनाही पाठ झाले होते.
त्यामुळे स्वतःला पाठ असलेले, स्वतःला मुखोद्गत असलेले अभंग आणि पंचकृषीमध्ये लोकांना माहित असलेले अभंग, देहूमधल्या लोकांना माहित असलेले अभंग, अशा सगळ्या अभंगाचं पुनर्लेखन संताजी महाराज जगनाडे आणि गंगाधर मावळे यांनी केलं. ते सगळं लिहिलं आणि ते सगळं त्यांनी तुकाराम महाराजांच्या आणून समोर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की तुकोबा, गाथा बुडाली नाही, गंगेत गाथा बुडाली नाही, तर ही लोकगंगेने तारलेली गाथा तुमच्या हाती सोपवत आहोत. तुकाराम महाराजांचे डोळे भरून आले आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, ही गाथा तारण्याचं काम जर कुणी केलं असेल तर संताजी महाराज जगनाडे आणि गंगाधर मावळ या दोघांनी केलेलं आहे. गाथा बुडाली, गंगेमध्ये गाथा बुडाली, पण लोकगंगेने तारली, संताजी महाराजांनी तारली, गंगाधर मावळ यांनी तारली आणि म्हणून गाथा तरली. म्हणून आपण असं म्हणू शकतो, होता संताजीचा माथा म्हणून वाचली तुकाराम गाथा. नाहीतर तुकाराम गाथा आज आपल्याला दिसली नसती मित्रांनो. इतकं महत्वाचं काम संताजी महाराज जगनाडे यांनी केलेलं आहे. आणि आणखीन एक महत्वाचं काम केलं म्हणजे गाथा तर वाचवलीच, पण त्याच जोडीला संत तुकाराम महाराजांचे प्राण सुद्धा वाचवले. कारण 13 दिवस संत तुकाराम महाराज उपोषणाला बसले होते. अन्न पाण्याचा कण त्यांनी घेतलेला नव्हता. जर ही गाथा मिळाली नसती मित्रांनो तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं, अप्रित घडलं असतं. पण संताजी महाराजांनी तुकारामांची त्यांना काळजी होती आणि म्हणून हे काम केलं. पुन्हा एकदा गाथा लिहिल्या आणि संत तुकाराम महाराजांच्या समोर आणून ठेवल्या. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, होता संताजीचा माथा म्हणूनच वाचली तुकाराम गाथा. आणि आजही ती गाथा जी अजर आहे, अक्षर आहे, अमर आहे, तिच्या मागे संताजीचे हात आहेत, संताजीची लेखणी आहे. आणि एक फार मोठे उपकार इथल्या वारकरी संप्रदायावर, इथल्या संत संप्रदायावर, इथल्या साहित्य विश्वावर संताजी महाराजांनी केले आहेत. त्यामुळे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. ही घटना तर अत्यंत महत्वाची आहेच, पण त्यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज आणि संत जगनाडे महाराज यांचं संबंध कसे होते, म्हणजे जसं शिष्य म्हणून होते, एक मित्र, एक टाळकरी म्हणून होते, एक अभंग लेखक म्हणून होते, तसाच एक आणखीन संबंध या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचा आहे. एक मित्र म्हणून, एक सखा म्हणून त्यांचे संबंध कसे होते. आज याचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी पंढरपूरला न चुकता तुकाराम महाराज यांची वारी असायची आणि हे सगळे त्यांच्यासोबत जायचे. एके वर्षी असं झालं की तुकाराम महाराज आजारी पडले आणि मग त्यांना चिंता वाटू लागली की आता वारी हुकल माझी, आता काय करायचं. आणि मग त्यांना असं वाटलं की चला, मी तर जाऊ शकत नाही, मी काय करतो, मी एक पत्र लिहितो, माझ्या भावना, माझी सुखदुःख विठ्ठलाला कळवतो. त्यांनी ते पत्र लिहिलं आणि ते पत्र त्यांनी कुणाला सोपवावं. मित्रांनो, एखादं पत्र असेल, आता पत्र ही किती खाजगी गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे आणि ते सुद्धा विठ्ठलाला द्यायचंय. त्यामुळे हे पत्र त्यांनी कुणाला द्यावं. त्यांच्याकडे 14 शिष्य, जसं मी म्हणालो, त्यामध्ये ब्राह्मण शिष्य सुद्धा आहेत, इतर शिष्य सुद्धा आहेत. परंतु संत तुकारामांनी हे पत्र अतिशय विश्वासाने आणि सन्मानाने त्यांनी संताजी महाराजांच्या हाती दिलं आणि सांगितलं, संतू, हे तू पत्र त्या ठिकाणी घेऊन जा. म्हणजे हा सर्वात मोठा सन्मान, एक विश्वास यामधून व्यक्त होतो संत तुकारामांचा संताजी जगनाडे महाराज यांच्यावरचा. तर ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी की एक सखा म्हणून, एक विश्वासू साथीदार म्हणून सुद्धा संताजी जगनाडे महाराज यांचं स्थान तुकारामांच्या जीवनामध्ये होतं. आणखीन एक घटना, जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा सोबत आपल्या मित्रांनाच घेऊन जातो. संत तुकाराम महाराज हे जास्त काही त्यांनी पर्यटन केलं नाही, परंतु आसपास, देहूच्या आसपास काही ठिकाणी ते गेले. एकदा काशीला गेल्याचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. एकदा शिखर शिंगणापूरला ते गेले असताना महिपतीच्या तुकाराम चरित्रामध्ये उल्लेख आहे की त्यांच्यासोबत 2 जण होते आणि ते 2 जण होते, एक होते संताजी महाराज जगनाडे आणि एक होते गंगाजी मावळ. म्हणजे सातत्याने सोबत असणारा एक साथीदार, एक हक्काचा मित्र, एक हक्काचा सखा म्हणून सुद्धा आपल्या ठिकाणी संताजी महाराज यांचं काम तुम्ही लक्षात घ्यावं. म्हणून वेगवेगळ्या अँगलने, म्हणजे शिष्य म्हणून, सखा म्हणून, एक मित्र म्हणून, एक अभंग लेखक म्हणून, एक विचारांचा वारसदार म्हणून सुद्धा या ठिकाणी आपण त्यांच्याकडून लक्ष द्यावं किंवा त्यांचं नातं लक्षात घ्यावं. आणखीन एक महत्वाची घटना मी तुम्हाला सांगतो की संत तुकारामांचा जो विचार होता की तुम्ही घरी राहा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, असं संत तुकारामांनी सांगितलंय. किंवा जसं मी मागाशी म्हणालो, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार वेच करी. कुठेही जायची गरज नाही. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणी नारायण आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे तत्वज्ञान तुकारामांनी सांगितलं. आणि त्याचंही आदर्श उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एके दिवशी असं झालं की तुकाराम महाराज हे संताजींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले आणि घरी येऊन पाहतात तर काय की संताजी महाराज हे गाणं चालवत आहेत.
घाना फिरतोय, बैल घाना घेऊन फिरतोय, आणि संताजी महाराज मात्र आपल्या भजनामध्ये तल्लीन झालेत. एकीकडे नामस्मरण सुरू आहे, एकीकडे कामही सुरू आहे. आणि हे चित्र पाहून, हे दृश्य पाहून खरोखर संत तुकाराम महाराजांना धन्य वाटलं. आणि ते त्यांना म्हणले सुद्धा की संतू तू खरोखर धन्य आहेस, संताजी तू खरोखर धन्य आहेस. खऱ्या अर्थाने संतूला संताजी करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं, त्यांच्या या वारशाने केलं. संतूचा संताजी तुकारामामुळे झाला, संत तुकारामामुळे झाला, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. तर हा सुद्धा प्रसंग या ठिकाणी हा नमूद करतो की प्रपंच करता करता तुम्ही परमार्थ करू शकता, देवधर्म करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता. अगदी तोच वारसा संताजीने पुढे चालवला. आणि म्हणून एकीकडे प्रपंचही चालवला, दुसरीकडे परमार्थही केला, प्रबोधनही केलं, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. हे एकंदर सगळे नातेसंबंध त्यांचे मांडल्यानंतर एक प्रसंग, एक घटना अशी येते मित्रांनो, ती वेळ येते की ज्यावेळी माणसाला निरोप घ्यावा लागतो. आणि तुकारामांच्या आयुष्यामध्ये तो वेळ आला, ती घटना आली. संत तुकाराम महाराजांचं निर्वाण झालं. अवघ्या वयाच्या 42व्या वर्षी संत तुकाराम महाराजांचं निर्वाण झालं. यावेळी सर्वांनाच दुःख झालं आणि त्यांचा जवळचा सखा संताजी महाराजांना तर खूप दुःख झालं. परंतु एकीकडे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे की अशा कठीण प्रसंगी सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे, खचून नाही गेलं पाहिजे. आणि महिपतीच्या चरित्रात असा उल्लेख आहे की ज्या वेळेस हे सर्व मंडळी दुःखी होती, त्यावेळेस संताजी महाराज जगनाडे यांनी सगळ्यांचं सांत्वन केलेलं आहे. म्हणजे एक मोठा, त्यामधला एक मोठा भाऊ, या सगळ्या संत मंडळीचा एक मोठा भाऊ आणि तुकारामांचा खरा वारसदार म्हणून संताजी महाराज जगनाडे यांनी या सर्व मंडळींचं, त्यांच्या शिष्य मंडळीचं, त्यांच्या घरच्यांचं सांत्वन त्या ठिकाणी संताजी महाराज जगनाडे यांनी केलेलं आहे. आणि खरोखर सावलीसारखं, म्हणजे 1640ला पहिली भेट संताजी जगनाडे महाराजांची आणि तुकाराम महाराजांची झाली. आणि 1650 पर्यंत, म्हणजे तुकाराम महाराजांच्या निर्वाणापर्यंत 10 वर्ष अगदी सावलीसारखं संत जगनाडे महाराज त्यांच्या सोबत होते. आणि निश्चितपणानं हा जो काळ आहे, हा काळ संताजी, मी जसं म्हणालो, संतूचा संताजी होण्याचा काळ आहे. एक क्रांतिकारी परिवर्तन संताजी महाराजांच्या जीवनामध्ये झालं. मग ते अभंग लेखनाचा असो, अभंग निर्मितीचा असो, त्याच्यावर मी पुढे बोलणार आहे, किंवा एकंदर तुकारामांच्या विचारांचा वारसा, प्रबोधनाचा वारसा पुढे चालवण्यामध्ये असो, एक महत्वाचं परिवर्तन त्या ठिकाणी संताजीमध्ये झालं. आणि पुन्हा या दुःखातून सावरत संताजी महाराज प्रपंचाकडे वळले आणि प्रपंच करू लागले. त्यांच्याकडे गाथा होत्या, जगनाडी वह्यामध्ये लिहिलेले अभंग होते, त्यांचं पूजन करणं, त्यांचं वाचन करणं, कीर्तन करणं, प्रबोधन करणं, अशा सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आणखीन एक बाका प्रसंग संताजी महाराज यांच्या जीवनामध्ये आला. मित्रांनो, असं म्हणतात की संकट जे असतात ना, मला तर असं वाटतं की जेवढे काही बहुजन महापुरुष आहेत यांच्या नशिबात, यांच्या इतिहासाच्या नशिबात संकटच लिहिलेली आहेत. गाथेच्या नशिबात आहे असंच काहीतरी होतं. संताजी जगनाडे महाराज ही गाथा चाकणमध्ये असताना, सगळं व्यवस्थित सुरू असताना, इसवी सन 1660 साली शाहिस्ते खानाची स्वारी आपल्या स्वराज्यावर आली. छत्रपती शिवरायांची घोडदौड सुरू होती. परंतु त्याच वेळेला शाहिस्ते खान आलेला होता आणि एकीकडं छत्रपती शिवराय हे सिद्धी जव्हरच्या वेढ्यामध्ये अडकून पडले होते पन्हाळ्याला. असा हा बाका प्रसंग. आणि चाकण हे पुण्याच्या जवळ असल्यामुळं अनेक आक्रमणं जी व्हायची ती चाकणवरच व्हायची. म्हणजे जो काही शत्रू यायचा तो चाकणला टार्गेट करायचा, चाकणवर हल्ला करायचा. कारण तिथं संग्रामगड नावाचा किल्ला होता, भुईकोट किल्ला होता, हे सुद्धा लक्षात घ्यावं. मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे पैसाही तिथं मिळू शकत होता आणि धार्मिक क्षेत्रही होतं. त्यामुळे शत्रू सैन्य आलं की चाकणवर हल्ला करायचं. तर शाहिस्ते खान त्या ठिकाणी आपलं सैन्य घेऊन आला, त्याने चाकणवर हल्ला केला. यावेळेस संताजी जगनाडे महाराज एकटेच चाकणमध्ये होते. तोपर्यंत त्यांचे जे वडील आहेत विठोबा यांचं देहावसान झालेलं होतं. त्यांची पत्नी जी होती यमुना ही बाळंतपणासाठी खेडला गेलेली होती. आणि संताजी महाराजांची जी आई आहे मथाबाई ही आपल्या माहेरी गेली होती, म्हणजे सुदुंबरेला गेली होती. म्हणजे आई सुदुंबरेला गेली होती, पत्नी खेडला गेली होती आणि एकटे संताजी महाराज घरी होते. आणि अशा प्रसंगामध्ये त्या शाहिस्ते खानाचं आक्रमण आलं. आता शत्रू म्हटल्यानंतर त्या शत्रूला दयामाया नसते. मग या शाहिस्ते खानाच्या सैन्याने जाळपोळ करायला सुरुवात केली, लुटालूट करायला सुरुवात केली. आणि मग संताजींना प्रश्न पडला की आता करायचं काय, शत्रू सैन्याच्या तावडीमधून वाचायचं कसं. बरं, त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, त्यांना वाचवायचं होतं ते म्हणजे तुकोबांचं शब्दधन. म्हणजे विचार करा, जर घराला आग लागली
तर आपण पहिल्यांदा विचार करू की माझं संपत्ती कशी वाचवू, माझं सोनं कसं वाचवू, माझं धनदौलत कशी वाचवू, असा पहिला विचार आपल्या मनात येईल. परंतु संतजींच्या मनामध्ये पहिला विचार असा आला की मला काय वाचवायचंय, तर मला वाचवायचंय ते तुकोबांचं शब्द धन. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका, तुका म्हणे आम्हा शब्दचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आमचं धन कोणतं आहे, तर आमचं धन तुकोबांचं शब्द धन आहे. हेच माझं खरं सोनं आहे. हे शब्द माझं 100 नंबरी सोनं आहे. याला मला वाचवायचंय. आणि म्हणून संताजी महाराजांनी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि ते संताजी महाराज तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा, त्या वह्या आपल्या हातामध्ये घेतल्या आणि तिथून ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर बाहेर तर शत्रूचं सैन्य होतं आणि मग लपत छपत कसं तरी स्वतःला वाचवत ते बाहेर पडले. हे दिवस पावसाळ्याचे होते, त्यामुळे चिखल तुडवत संताजी महाराजांना बाहेर पडावं लागलं. शत्रू सैन्यापासून स्वतःला वाचवत ते पुढे पुढे जात होते. कुणी शत्रूचं सैन्य पाठलाग तर करत नाही ना, हे ते पाहत होते आणि कसं बसं पुढे जात होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला मित्रांनो. म्हणजे संकट कशी येतात. पाऊस सुरू झाला, अशा वेळी करायचं काय, तर एका झोपडी त्यांना दिसली. तर झोपडीमध्ये संताजी महाराज गेले आणि त्या झोपडीमधल्या माऊलीने दरवाजा उघडला आणि ती माऊली म्हणाली की कोण आहेत, काय आणलंय. त्यांनी सांगितलं या तुकोबांच्या गाथा आहेत. त्यांनी सुद्धा धन्यता मानली आणि एक घोंगडी त्या ठिकाणी संताजी महाराजांकडे दिली आणि त्यांना सांगितलं की ही घोंगडी घेऊन या घोंगडीमध्ये या गाथा ठेवा आणि सुखरूप जा. पुन्हा मग त्या घोंगडीमध्ये त्यांनी गाथा गुंडाळल्या, गाथा व्यवस्थित ह्या केल्या आणि तिथून ते पुढे निघाले आणि त्यांनी विचार केला की जावं कुठं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण सुदुंबरीला जावं, तिथं शत्रू सैन्य असणार नाही आणि तिथं गाथा सुरक्षित राहतील. सुदुंबरीला गेल्यावर पुन्हा एक पेच प्रसंग की तिथं ओढ्याला पूर आलेला होता, खूप पाणी आलेलं होतं. अशा प्रसंगी करायचं काय, तर पुन्हा डोक्यावर गाथा मांडून त्यांनी त्या ठिकाणी त्या पाण्यातून पूर पार केला आणि आपल्या मामाच्या घरी आले. कडी वाजवली. जसं मी म्हणालो की मथाबाई अगोदरच सुदुंबरीला होत्या. कडी वाजवली, मथाबाईने दरवाजा उघडला आणि हा सगळा प्रवास त्या ठिकाणी संताजी महाराजांनी मथाबाईला सांगितला. त्यांचे मित्र गवार शेठ हे सुद्धा सुदुंबऱ्यामध्ये असायचे, त्यांना सुद्धा हा प्रवास सांगितला आणि काही दिवस ते त्या ठिकाणी राहिले. आणि जेव्हा शत्रू सैन्याचं हे जे आक्रमण होतं, हे जे संकट होतं, हे जेव्हा निवळलं, पुन्हा एकदा संताजी महाराज चाकणला आले. या दरम्यान मित्रांनो, जे मी म्हणालो की खेडला त्यांची पत्नी यमुना बाळणपणासाठी गेली होती. दुर्दैव असं मुलगा तर झाला, परंतु त्यांचा मुलगा वारला. फारच म्हणजे अल्पवयात वारला, काही दिवसातच वारला. आणि या दुःखामुळे म्हणा किंवा आजारपणामुळे म्हणा त्यांची आई मथाबाई यांचं सुद्धा निधन झालं. तर अशा दुःखद घटना घडल्या. पुन्हा एकदा संताजी महाराज आपल्या संसाराला लागले. बरं, हे झालं एक संकट. संकट टळत नाहीत. दुसरं एक संकट पुन्हा त्या चाकणवर चालून आलं. हे दुसरं संकट होतं इसवी सन 1672 साली, म्हणजे बरोबर 12 वर्षांनी. या संकटावेळी कोण आले, तर दिलेर खान आणि बहादूर खान 40,000 सैन्य घेऊन त्या ठिकाणी चाकणवर चाल करून आले. या वेळेस मात्र चाकणला कुणीच नव्हतं. संताजी महाराज आणि यमुनाबाई या खेडला होत्या आणि जसं मी म्हणालो विठोबा आणि मथाबाई यांचं निधन अगोदर झालेलं होतं. आता चिंता अशी पडली की आता चाकणमध्ये होणार काय आणि या गाथांचं होणार काय, कारण दोघंही खेडला. दुसरी गोष्ट, या दिलेर खान आणि बहादूर खानाची म्हणजे क्रूरता अशी की शाहिस्ते खानाने तरी जाळपोळ आणि लुटालूट केली, परंतु या दोघांनी कतली चालू केल्या. म्हणजे अशा नोंदी आहेत, लिखित नोंदी आहेत की त्या काळामध्ये चाकणमध्ये अनेक कतली केल्या लोकांनी. लोकांच्या कतली या दोघांनी केल्या, मारून टाकले, लोक कापून टाकले. अशा काळामध्ये संताजी महाराज यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की जाळपोळ होईल, लुटालूट होईल, मग पुन्हा हे शब्दधनाचं काय करायचं. आणि त्यांनी विचार बनवून दाखवला की यमुना, मला असं वाटतंय की मी हे करायला जावं. आपल्या सासऱ्यांनाही त्यांनी भावना व्यक्त केली की मला ते आणायचंय. म्हणजे पुन्हा बघा, विचार करा, स्वतःच्या जीवाचा विचार नाही, कशाचा विचार नाही. त्यांनी पहिल्यांदा विचार केला की मला ती गाथा वाचवायची आहे. आणि मग पुन्हा कसं तरी हृदयावर दगड ठेवून सासरच्या मंडळींनी त्यांना परवानगी दिली आणि पुन्हा पूर पार करून, त्यावेळेसही नेमका भामा नदीला पूर आलेला होता, तो पूर पार करून जीवाशी खेळून संताजी महाराज पुन्हा एकदा चाकणला आले, लपत छपत आले. आणि पुन्हा त्यांनी आल्याला पहिल्यांदा काय पाहिलं की दिसतायत का, गाथा दिसल्या का. गाथा दिसल्याबरोबर त्यांना बरं वाटलं, हायसं वाटलं की चला, मी जे आतापर्यंत जीवापाड जपलंय ते आहे, सुरक्षित आहे. त्यांनी त्या गाथा पोटाशी धरल्या आणि ते पुन्हा बाहेर पडले. यावेळेस मात्र शत्रू सैन्याला ते दिसले आणि मग शत्रू सैन्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. या पाठलागापासून वाचण्यासाठी संताजी महाराजांनी खाली न पाहता पळायला सुरुवात केली. काट्या कुट्यातून संताजी महाराज पळाले.
एक वेळ तर अशी आली की ते एका झाडावर, काटेरी झाडावर चढले, बाभळीवर चढले. हे चढताना त्यांनी काट्याचा विचार केला नाही, काही विचार केला नाही, पण त्यांना जपायचं होतं ते तुकोबांची गाथा. आणि शेवटी शत्रू सैन्य त्यांना शोधत आलं, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. आणि पुन्हा मग तिथून त्यांनी सुदुंबरेला जायचा विचार केला होता, परंतु सुदुंबरेमध्ये सुद्धा शत्रू सैन्य असेल त्यांना दिसलं, मशाली दिसल्या, म्हणून ते तळेगावला आपल्या चुलत्याच्या गावी गेले आणि तिथं नेऊन गाथा त्यांनी सुरक्षित ठेवल्या. म्हणजे हे दुसरं जे संकट आहे हे सुद्धा त्यांच्यावर आलं आणि या संकटातून सुद्धा त्यांनी आपल्या जीवापेक्षा, जीवावर खेळून आणि इतर काही सोनं नाणं वाचवण्यापेक्षा तुकोबांचं शब्दधन त्या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं. म्हणजे मित्रांनो, खऱ्या अर्थाने म्हणजे असं आपण म्हणतो की सोन्याची परीक्षा कशी करायची, तर सोन्याची परीक्षा ही आगीत होते, अग्नीतून होते. जित अग्नीतून त्याची परीक्षा होते आणि ते आणखीन बहरतं. अगदी तसंच तुकोबांचं शब्दधन, तुकोबांच्या शब्दांचं हे सोनं संताजी जगणारे महाराजांनी हे या पद्धतीने त्या ठिकाणी जपलं. म्हणजे लेखन केलं नंबर 1, गाथा बोलल्यानंतर पुनर्लेखन केलं नंबर 2, आणि तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर गाथेचं संरक्षण केलं नंबर 3. तर या तीनही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने या गाथेला अमर करण्याचं काम, अक्षर करण्याचं काम, ज्या गाथेला आपण 5वा वेद मानतो, म्हणजे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज आज जे आपल्या सर्वांना माहीत आहे ते त्यांच्या अभंगामधून माहीत आहेत. आणि म्हणून संताजी महाराजांमुळेच खऱ्या अर्थाने तुकारामांचा इतिहास, तुकारामांची गाथा आपल्याला माहीत होते. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा अतिशय ऐतिहासिक महत्व या संताजीच्या कामाला आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेऊ. मित्रांनो, जसं मी म्हणालो की तुकाराम महाराज हे परीस आहेत आणि या परिसाच्या स्पर्शाने अनेकांचं सोनं झालं. म्हणजे आपल्यासारख्यांचं आज सोनं होतंय. अनेक जे विचारांचे पाईक आहेत, तुकोबांच्या विचारांचे पाईक आहेत, या सगळ्यांचं सोनं आज तुकोबांच्या विचारांनी झालंय. त्या काळामध्ये संताजी महाराजांचं सुद्धा सोनं, त्यांच्या आयुष्याचं सोनं तुकाराम महाराजांमुळे झालं. कारण तुकाराम महाराजांच्या अभंग लेखनाचा प्रभाव संताजी महाराजांवर पडला आणि संताजी महाराजांनी देखील काही अभंग लिहिलेत. 85 अभंग संताजी जगणारे महाराजांनी लिहिले आहेत. आणि हे अभंग लिहिताना संताजी महाराजांनी कोणती रूपकं वापरली, जसं आपण पाहतो की संत सेना नावी असतील, सेना महाराज असतील, त्यांनी आपल्या व्यवसायातली रूपकं वापरली. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. किंवा संत सावता महाराज, सावता माळी असतील, त्यांनी माळी व्यवसायातील रूपकं वापरली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे या संतांनी आपल्या कामामध्ये देव शोधला. अगदी तसंच संताजी जगणारे महाराजांनी आपल्या कामामध्ये आपला देव शोधला आणि घाणा हे रूपक मानून त्यांनी अभंगांची रचना केली. घाणा जो चालतो त्या घाण्यातील ज्या वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्यांचं रूपक त्यांनी वापरलं आणि अभंग रचना केल्या. त्यातला एक अभंग जो मला सुद्धा वैयक्तिक आवडतो आणि ज्यामधून आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं त्यांनी या रूपकांची रचना केलेली आहे. तो अभंग असा आहे मित्रांनो, आमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा, आमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडियला मन पावनाचा, भक्ती व भावाची लाट टाकी येली, भक्ती व भावाची लाट टाकी येली, शांती शिळा ठेविली विवेकावरी, सुबुद्धीची वड लावणी विवेकास, सुबुद्धीची वड लावणी विवेकास, प्रपंच जोखड खांदी घेतेली, फेरे फिरो दिले जन्मवरा, फेरे फिरो दिले जन्मवरा, तेल काढिले चैतन्य ते, संतू मने मी हे तेल काढिले, म्हणून नाव ठेविले संतू तेली. या अभंगामध्ये जे रूपक संत जगणारे महाराजांनी वापरले, मग ते घाना असेल, तीळ असेल, नंदी असेल, लाट असेल, शिळा असेल, वड असेल, जोखड असेल आणि चैतन्य नावाचं तेल असेल, म्हणजे त्या रूपकांचा प्रभावी उपयोग आपल्या अभंगामध्ये केला आणि एक वेगळं तत्वज्ञान त्या ठिकाणी संताजी महाराजांनी मांडलं. असे 85 अभंग संताजी महाराज जगणारे यांचे आहेत की ज्या माध्यमातून घाण्यातील रूपक वापरून आणि इतर काही गोष्टी त्यामध्ये त्यांनी आपल्या अभंगामधून सांगितलेल्या आहेत. एक लोकशिक्षक म्हणून, एक समाज सुधारक म्हणून, एक समाज प्रबोधनकार म्हणून, एक मानवतावादाचा विचार, एक समतेचा विचार त्यांनी आपल्या अभंगामधून मांडला. तर हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. एक वैभव, म्हणजे खरं तर या शब्दांची योजना करून एक मराठी भाषेला एक सौंदर्य, एक मराठी भाषेचं वैभव वाढवण्याचं काम संताजी महाराज जगणारे यांनी केलं आहे. इतर सुद्धा लेखन संताजी महाराज जगणारे यांचं प्रसिद्ध आहे, परंतु त्यावर म्हणावं तितकं संशोधन झालेलं नाही. त्यामध्ये त्यांचा तैलसिंधू नावाचा ग्रंथ असेल किंवा शंकर दीपिका नावाचा ग्रंथ असेल, यांची हस्तलिखित आपल्याला सध्या उपलब्ध होत नाहीत. तर ते सुद्धा शोधणं
अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्या दृष्टीने सुद्धा संशोधन व्हावं असा प्रयत्न आपल्या सर्वांचा राहील. तर हे सगळं लेखन अनेक आरत्या सुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. आणि आणखीन एक गोष्ट, तुकाराम महाराजांचे अभंग तर संताजी महाराजांनी लिहिलेच, परंतु संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील किंवा इतर सगळे जे संत असतील यांचे सुद्धा अभंग लिहून ठेवण्याचं काम संताजी महाराज जगनाडे यांनी केलेलं आहे. त्या वह्या आजही आहेत. तळेगाव या ठिकाणी त्या वह्या आपल्याला बघायला मिळतील. तर हे अत्यंत, आणि त्याचे काही प्रती, साक्षांकित प्रती आपल्याला सुदुंबर या ठिकाणी बघायला मिळतील किंवा इतर 2-3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील की कशा पद्धतीने संताजी महाराज जगनाडे यांनी हे लेखन केलेलं आहे आणि हा वारसा जतन करून ठेवला आहे. ह्या लेखनानंतर थोडंसं त्यांच्या कौटुंबिक बद्दल मी 1-2 गोष्टी सांगतो. संताजी महाराज यांना जसं मी सांगितलं की पहिल्या वेळेस मात्र त्यांचा मुलगा मरण पावला, पहिल्या बालपणाच्या वेळेस, परंतु दुसऱ्या वेळेस मात्र त्यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी बाळूजी ठेवलं. बाळूजी संताजी जगनाडे. हा बाळूजी सुद्धा अतिशय विद्वान निघाला आणि त्याने सुद्धा काय केलं तर संताजी महाराजांचा जो वारसा आहे अभंग लेखनाचा, तो वारसा पुढे चालू ठेवला. आणि म्हणून बाळूजीच्या सुद्धा त्यांच्या हस्ते लिहिलेल्या सुद्धा 2 वह्या आज उपलब्ध आहेत. बाळूजींनी लेखन केलेले सुद्धा अभंग आज उपलब्ध आहेत. त्याच जोडीला त्यांची जी मुलगी झाली 2 वर्षाने, 1672ला बाळूजीचा जन्म झाला आणि 1674ला त्यांना मुलगी झाली. तिचं नाव भागीरथी, लाडाने तिला भागूबाई असं म्हटलं गेलं. तर भागूबाई ही तर पित्याच्या तुडीस तोड निघाली, संताजी महाराजांच्या तुडीस तोड निघाली. तिने अभंग लेखन तर केलंच, पण स्वतःचे सुद्धा काही अभंग लिहिलेत. भागू म्हणे म्हणून तिने काही अभंग लिहिलेले आहेत. तर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे. संत तुकाराम महाराजांच्या एकंदर म्हणजे हे सगळं जर आपण काम पाहिलं, 1650ला तुकाराम महाराजांचं निर्वाण होतंय आणि त्यानंतर 1699 पर्यंत म्हणजे जवळजवळ 50 वर्ष संत तुकारामांचा विचारांचा वारसा, प्रबोधनाचा वारसा चालवण्याचं काम त्या ठिकाणी संताजी महाराजांनी केलं. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर थोडंसं जेव्हा ते आपल्या वार्धक्याकडे वळले त्यावेळेस त्यांचे जे जवळचे मित्र होते गवारशेठ सुदुंबरेकर, गवारशेठ वाणी सुदुंबरेकर यांच्या निधनामुळं संताजी महाराजांना जास्त दुःख झालं आणि म्हणून त्यांनी चाकण सोडलं आणि आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ते सुदुंबरीला आले. आणि गवारशेठच्या मृत्यूने ते आधीच थोडेसे दुःखी झाले होते आणि तिथं त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ त्या ठिकाणी व्यतीत केला. आणि 20 डिसेंबर 1699 या दिवशी संताजी महाराजांचं या इहलोकावरचं काम संपलं, जीवनज्योत त्यांची मालवली आणि त्यांनी आपला देह ठेवला. इतकं मोठं काम संताजी महाराज जगनाडे यांनी या ठिकाणी केलं. याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की या मृत्यूशी काय जोडलं गेलं, एक चमत्कार जोडला गेला. ती सुद्धा गोष्ट आपण ऐकावी की संताजी महाराजांचं निधन झालं आणि आपल्याला माहित आहे की मग एक दंतकथा पण जोडली गेली. म्हणजे ठीक आहे, संत वाङ्मयामध्ये चमत्कार आहेत, दंतकथा आहेत, परंतु ती श्रद्धा म्हणून काही गोष्टी आपण मान्य करूयात. पण जेव्हा एक तटस्थपणे आपण विचार करूयात, एक पुरोगामित्वाचा जेव्हा विचार करूयात, तेव्हा या दंतकथांना आपण किती विश्वास ठेवा याच्यावर आपण चिंतन करणं आवश्यक आहे. दंतकथा काय सांगितली गेली की संताजी जगनाडे महाराज आणि तुकाराम महाराजांच्यामध्ये अशी आनाभाग झाली होती की ज्याचा मृत्यू आधी होईल त्यास जो मागे राहील त्याने मूठ माती द्यावी, म्हणजे अंत्यसंस्कारावेळी हजर राहावं. आणि मग असं झालं की तुकाराम महाराज समजा अगोदरच 1650 साली गेले होते आणि 1699ला संताजी महाराजांचं निधन झालं आणि मग त्यांना जेव्हा मूठ माती अंत्यसंस्कार देण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांनी माती टाकली, परंतु असं म्हणतात की त्यांचं तोंड झाकलं जाईना, त्यांचं मुख जे होतं ते झाकलं जाईना. तर मग सगळ्यांना असं आठवलं की तुकाराम महाराजांमुळेच हे असं होतंय. आणि मग शेवटी असं लिहिलं गेलं की मध्यरात्री मग तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी 3 मूठ माती टाकली आणि ती माती टाकताना 13 अभंग त्या ठिकाणी आपल्या संताजीच्या मुलाकडे दिले. कोणते अभंग? तर ते अभंग त्यांनी असं सांगितलंय, चारिता गोधन माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले एका तिलिया कारणे, 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख, आलो म्हणे तुका संतू न्यावाय विष्णू लोका. मित्रांनो, हे ऐकायला बरं वाटतं, बोलायला बरं वाटतं, परंतु हे खरं नाही, हे धादांत खोटं आहे. कोणत्याही प्रकारे संत तुकाराम महाराज पुन्हा काही खाली आले नाहीत, पुन्हा काही त्यांनी तिथं 3 मूठ माती टाकलेली नाही आणि यांचं तोंड काही झाकलेलं नाही. आपल्या साध्या सरळ पद्धतीने त्यांनी समाधी घेतलेली आहे.
परंतु अशा दंतकथा प्रस्तुत केल्यामुळं एक चमत्काराचं वलय त्या ठिकाणी संतांना लावलं जातं. तर ही सुद्धा खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं म्हणावं वाटतं की खरं तर आपण या मूठ मातीच्या संकल्पनेलाच मूठ माती दिली पाहिजे. ही जी मूठ मातीची संकल्पना आहे, दंतकथा आहे, यालाच आपण मूठ माती द्यावी आणि अशा गोष्टी आपण सांगू नयेत. मित्रांनो, मी थोडासा समारोपाकडे वळतो. खरं तर अतिशय धावता आढावा या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडलेला आहे. संताजी जगणे महाराज यांच्या कार्याचा गौरव अनेकांनी केलेला आहे, तो या ठिकाणी आपण ऐकूयात. म्हणजे हा गौरव उत्तर कालामध्ये अनेक, जसं महिपतींनी केलेला आहे, गोपाळ भावांनी त्यांचं सन्मानाने नाव घेतलेलं आहे. विल भावे, विनायक लक्ष्मण भावे, महाराष्ट्र सारस्वतकार, ज्यांनी पहिली गाथा प्रकाशित केली. ती गाथा कशाच्या आधारावर प्रकाशित केली तर तुकाराम संताजी जगणारे महाराज यांच्या ज्या अस्सल वह्या होत्या, जगणारी वह्या, त्या त्यांनी उपलब्ध केल्या आणि त्यावर 1300 अभंगांचे त्यांनी संत तुकाराम बुवांचा अस्सल गाथा म्हणून पहिली गाथा प्रकाशित केली आणि त्याचं श्रेय त्यांनी संताजी महाराजांना दिलेलं आहे. म्हणजे पहिली गाथा जी समोर आली खऱ्या अर्थाने अस्सल गाथा, ती संताजी महाराजांमुळे समोर आली. त्याचं श्रेय त्यांनी संताजी महाराजांना दिलेलं आहे. दुसरं नाव या ठिकाणी दत्तो वामन पोद्दार, ज्यांना आपण महामहोपाध्याय म्हणतो, ते सुद्धा एक इतिहासकार होते. त्यांनी सुद्धा मान्य केलंय की तुकाराम महाराजांच्या जेव्हा अभंगांचा विषय येतो तेव्हा संताजी महाराजांच्या वह्या इतकं ऐतिहासिक मूल्य कोणत्याच गोष्टीला नाही. तर हा सुद्धा एक मोठा सन्मान आहे संताजी महाराजांचा. आपण एक नाव ऐकलं असेल, गोपाळ निळकंठ दांडेकर, एक महत्वाचे लेखक, एक प्रसिद्ध लेखक होते मराठीमधले. त्यांनी पुस्तक लिहिलंय, कादंबरी लिहिली, तुका आकाशा एवढा. ही तुका आकाशा एवढा ही जी कादंबरी आहे, या कादंबरीचा सुरुवातच त्यांनी संतू बोलतोय, संताजी महाराज जगणारे बोलत आहेत आणि कथा सांगत आहेत, या पद्धतीनं त्यांनी ती कादंबरी मांडलेली आहे. त्यानंतर पु ल देशपांडे यांचं सुद्धा आपण जर एक नाटक आहे, छोटे एकांकिका आहे, तुका म्हणे आता. या एकांकिकेमध्ये पु ल देशपांडे यांनी अत्यंत सुंदरपणे हा गाथेचा विषय हाताळला आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय त्यांनी संताजी महाराज जगणारे आणि संताजी कसे धारकरी होते, कसे निधडे होते, तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कशा पद्धतीने तत्कालीन धर्मव्यवस्थेला लढा दिला, ह्याचं सुद्धा वर्णन त्या तुका म्हणे आता या नाटकामध्ये आहे. तो सुद्धा संताजी महाराजांचा एक सन्मान आहे. किशोर सनप यांचं जे पुस्तक आहे युगपुरुष तुकाराम, त्यामध्ये सुद्धा अतिशय सन्मानानं आणि अतिशय महत्वाची भूमिका त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे चरित्रामध्ये, की संताजी एक मित्र म्हणून, एक अभंगाचे लेखक म्हणून, एक त्यांचा विचारांचा वारसदार म्हणून किती महत्वाचे होते हे त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. एका रशियन विदुषीने, तिचं नाव मला सध्या सांगता येणार नाही, परंतु एक रशियन विदुषी आहे, एक विद्वान स्त्री, त्यांनी एक तुकारामावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात तिने असं म्हटलंय की तुकारामांचं काम किंवा तुकाराम जे आज आपल्या सर्वांना माहित आहेत, त्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा वाटा हा संताजी महाराज जगणारे यांचा आहे. हे ऋण, संताजी महाराजांचं ऋण तिने व्यक्त केलं आहे. त्यामुळे हा सुद्धा एक सन्मान संताजी महाराजांचा आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जे काही संशोधक आले, मग त्यामध्ये राची ढेरे असतील, ल.रा. पांगारकर असतील, किंवा विका राजवाडे असतील, किंवा इतर जे संशोधक असतील, इतिहासकार असतील, या सर्वांनीच हे मान्य केलंय की होता संताजीचा माथा, म्हणून वाचली तुकारामाची गाथा, संतू तुका जोडी लावी ज्ञानाची गोडी. खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांचं जे काम आहे, त्या कामाला पुढे नेण्याचं काम, त्या कामाला जिवंत ठेवण्याचं काम, गाथेचं रक्षण करण्याचं काम. म्हणजे आज तुकाराम तुकाराम हे जे नाव आहे प्रत्येकाच्या ओठावर, ते नाव असण्यामागचं महत्वाचं काम जर कोणाचं असेल तर ते संताजी महाराज जगणारे यांचं आहे. आणि मित्रांनो, खरं तर माझ्या व्याख्यानाचं नाव जे आहे ते सुद्धा मला छान वाटतंय. माझ्या व्याख्यानाला जे शीर्षक दिलं होतं ते असं होतं, संत संताजी जीवन गाथा. या शब्दाची जर आपण फोड केली, ज्यांनी गाथेलाच आपलं जीवन मानलं त्या संताजीची जीवन गाथा मांडण्याचं भाग्य मला आज या ठिकाणी मिळालं. खऱ्या अर्थाने मी माझं भाग्य समजतो की ज्यांनी गाथेला आपलं जीवन मांडलं त्यांची जीवन गाथा मी या ठिकाणी अतिशय धावत्या आढाव्यामध्ये या ठिकाणी मांडली. मित्रांनो, ही जी व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने एक ज्याला आपण म्हणूयात एक आदर्श या ठिकाणी निर्माण करते आहे. म्हणजे डॉक्टर सतीश राऊत असतील, गणेश वैद्य असतील, अभिषेक देशमाने असतील, या सर्वांचं खरोखर आपण सर्वांनी अभिनंदन करावं. अशा पद्धतीने हा विचार त्यांना स्फुरला आणि ही व्याख्यान मला महाराष्ट्रभर पोहोचते आहे. आणि याचे जे जर आपण व्ह्यूज पाहिले, सध्याही मी बघतोय अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. खूप लोक या ठिकाणी ऑनलाईन बघत आहेत, खूप कमेंट्स तुमच्या मला प्रेरणा देत आहेत आणि या पेजला या ठिकाणी प्रेरणा देत आहेत.
आणि खऱ्या अर्थाने संताजी महाराजांच्या विचारांचा जागर, जो संताजी म्हणजे तुकारामांचा वारसा संताजीने चालवला, आता संताजींचा वारसा आपल्याला चालवायचा आहे. तर त्या दृष्टीने ही व्याख्यान मला अतिशय महत्त्वाची आहे. संताजी महाराज यांचं काम, यांचं कार्य हे वेगवेगळ्या अंगांनी अजूनही समोर येणं आवश्यक आहे. असं मी म्हणणार नाही की संपूर्णच मांडणी या ठिकाणी झालेली आहे. अजूनही अनेक कंगोरे त्या ठिकाणी आहेत. ही व्याख्यानमालेचा लाभ तुम्ही घ्यावाच. कारण मागच्या 2 व्याख्यानामध्ये प्राध्यापक विजय गवळी सरांनी संतोबा तुकोबांची जोडी हा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला. काल डॉक्टर फुला बागुल सरांनी संताजींचे अभंग, भाषाशैली, वैशिष्ट्ये हा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला. आज मला संताजी जगणारे महाराज जीवनगाथा हा विषय मांडण्याची संधी या ठिकाणी संयोजकांनी दिली. पुढची जी व्याख्यान आहेत म्हणजे उद्या 8 तारखेला पहिली कादंबरी ज्यांनी लिहिली संताजी महाराजांवर, संजय येरणे सर यांचं व्याख्यान तुम्हाला ऐकायला मिळेल. ती यमुना, संताजी महाराजांची जी पत्नी आहे यमुना, हे एक अपरिचित व्यक्तिमत्व आहे. यावर ते आपलं व्याख्यान देतील. त्याचे सुद्धा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. 9 तारखेला आमचे युवक मित्र जे या आयोजनामध्ये आहेत असे अभिषेक देशमाने यांचा सुद्धा विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी तर बसवादी शरण साहित्य म्हणजे बसवेश्वरांचं साहित्य आणि संताजी महाराजांचे अभंग असं तुलनात्मक व्याख्यान ते त्या ठिकाणी देणार आहेत. त्यानंतर पुढच्या तारखेला म्हणजे 10 डिसेंबरला तैलोद्योगाचे बदलते स्वरूप या विषयावर लक्ष्मी खंडागळे ताई या ठिकाणी आपलं व्याख्यान देणार आहेत. आणि 11 तारखेला जे समारोपाचं व्याख्यान आहे ते आमचे मित्र प्राध्यापक बसवराज कोरे सर, तुकारामांचे शिष्य संताजी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर या व्याख्यानमालेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. ही व्याख्यानं जास्तीत जास्त शेअर करावीत आणि एक विचारांचा जागर या ठिकाणी घडून यावा आणि संताजी महाराजांचं समग्र कार्य, समग्र जीवन लोकांपर्यंत पोचावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सगळं व्याख्यान, ह्या व्याख्यानमालेचा सगळा प्रपंच आहे. पुन्हा एकदा मी या संयोजन समितीचं आणि फेसबुकवर लाईव्ह बघत असलेल्या सर्व माझ्या मित्रांचं, मंडळींचं, आदरणीय मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्याच्या जयंतीच्या तुम्हाला आत्ताच शुभेच्छा देतो. मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करा, ऐतिहासिक जयंती साजरी करा. सगळ्या गोष्टींचं पालन करून ही जयंती साजरी करा आणि विचारांचा जागर करूयात. पुन्हा एकदा संताजी जगणारे महाराज यांच्या कार्याला मी अभिवादन करतो आणि थांबतो. जय संताजी.